स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये। तर नमन्या गेली आहे स्कूलला आणि नमन्याचे पप्पाचं जे काम आहे ते आज इथे नगरमध्येच आहे, तर ते थोडेसे लेट गेलेत आणि जरा लवकर येणार आहे, म्हणजे 6-6:30 पर्यंत ते घरी येऊन जातील। आणि ते बोललेत की मग आज डीमार्टला जाऊन येऊ, कारण ह्या मंथचा जो किराणा आहे तो मला, म्हणजे आपली जी ग्रॉसरी आहे ती मला भरायची आहे। ह्या महिन्यात एवढी नाहीये आणि मी म्हणजे लोकल दुकानातनं पण भरू शकते आणि ते बरं पण पडतं। पण मला ना डीमार्टमध्ये फार आवडतं, एखाद्या गोष्टीचं व्यसन होतं तसं मला झालंय। आणि खरंच ही ऑनलाईन शॉपिंग किंवा हे मॉलमध्ये फिरणं हे खरंच एका व्यसनासारखंच आहे। खरं म्हणजे हे बंद करायला पाहिजे, पण याच्यावर सोल्युशन म्हणून मी काढलंय की मी एक बजेट ठरवून जाते आणि तेवढ्यातच होईल तेवढी शॉपिंग करते किंवा खरेदी करते। सगळ्यात पहिले मी प्रायोरिटी देते जे आपल्या घरात ग्रॉसरी लागणार आहे त्याला, आणि त्यानंतर मग अगदी थोड्याफार गोष्टी एक्स्ट्राच्या घेते। गेल्या महिन्यात तर मी एवढं काही घेतलं नव्हतं, पण त्यानंतर गेलं होतं तेव्हा थोडंसं घेतलं होतं। पण ठीक आहे, फार कमी याच्यात झालं तरी ते पण माझं। नाहीतर मी एक वेळेस जाऊन 4-4 हजार 5-5 हजार खर्च करायचे, पण आता गेल्या महिन्यापासून ठरवलंय की महिन्याच्या महिन्याला भरायचं, म्हणजे गोष्टी खराबही होत नाही। मी बऱ्याचशा असं करायची की डीमार्ट मध्ये गेले ना तर आता मला 2 महिने तर काय परत यायचे नाही, म्हणून खूप खूप एक्स्ट्राचं सामान घ्यायचे, ते कधी कधी वापरलंही जायचं नाही, मग ते एक्सपायर व्हायचं, फेकून द्यावं लागायचं। पण मी आता ठरवलंय की महिन्याच्या महिन्याला जात जाईल, म्हणजे बरं पडतं ते। तर ते बोलले संध्याकाळीच डीमार्ट मध्ये जाऊयात, कारण रविवारी वगैरे ना फार गर्दी असते, मग त्यांना ते नाही आवडत गर्दी वगैरे। तर म्हटलं ठीक आहे चालेल। तर मग मला संध्याकाळी करायचं होते उत्तप्पे, पण मी प्लॅन कॅन्सल केला, म्हटलं भात वगैरे करूयात। पण मग मी आज एक रेसिपी बनवणार आहे, ते म्हणजे मला फार आवडतं चीज बॉल। तर ते कसे बनवणार आहे हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणूनच मी व्हिडिओला सुरुवात केली। नाहीतर डीमार्टचं एवढं काय दाखवायचं नव्हतं मला, पण नंतर म्हटलं की माझे डीमार्टचं म्हणजे स्वतःही बघते मी दुसऱ्यांचे ते व्हिडिओ, तर तुम्हालाही आवडत असेल, म्हणून मग मी तो देखील थोडासा व्हिडिओ करणार आहे। मी काय काय आणणार आहे हे जर आज नाही दाखवलं तर उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण संध्याकाळी कसं येतो काय प्लॅन होतो त्यावर सगळं डिपेंड आहे। तर आता मी म्हणजे नवन्या स्कूलला गेली तर ते मी बनवून ठेवणार आहे, म्हणजे ती आली की तिलाही खाता येईल आणि बाकीचं थोडंसं बनवून फ्रीजमध्ये ठेवेल। तिचे पप्पा संध्याकाळी आले की त्यांना तळून देईल। चला तर मग आपण चीज बॉल कसे बनवायचे ते पाहूयात। कारण मार्केटमध्ये म्हणजे आपण जर रेस्टॉरंटमध्ये किंवा कॉफी शॉपमध्ये वगैरे गेलो तर ते खूप महाग मिळतात, पण घरी खूप छान आणि अगदी कमी याच्यात बनवून होतात आणि अगदी अगदी म्हणजे हॉटेल स्टाईल होतात, अजिबात थोडाही फरक नसतो। तर ते कसे बनवायचे ते आपण पाहूयात। तर इथे चीज बॉल बनवण्यासाठी मी बटाटे घेतले 3 आणि हे छान असे उकडून घेतले। तर मी हाताने आधी ते थोडेसे फोडून घेते, मग व्यवस्थित आपल्याला ते बारीक करता येतील स्मॅशरनी। तर कारण डायरेक्ट जर बटाटा त्यावर ठेवून ते स्मॅश केलं तर ते नीट होत नाही, म्हणून मी आधी बटाटे व्यवस्थित फोडून घेतले हाताने, पूर्ण गार झालेत। त्यानंतर स्मॅशरने व्यवस्थित स्मॅश केले आणि हे जे बटाटे आहेत मी जे बारीक केलेत, कुस्करलेत, ते मी एका भांड्यात काढून घेतले। आणि तरीही मला त्यात थोड्याशा अशा गाठी येत असं वाटलं, तर मी आपला जो काटे चमचा असतो त्याने ते पुन्हा एकदा म्हणजे स्मॅश केले किंवा कुस्करले आणि त्यात साधारण जवळपास अर्धी वाटी मी स्वीट कॉर्न टाकले असतील, ते मी उकडून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी आपलं जे ऑरिगॅनो असतं आपलं, आपण पिझ्झा मिक्स किंवा ऑरिगॅनो, माझ्याकडे पिझ्झा मिक्स आहे, तर मी 1 चमचा पिझ्झा मिक्स टाकलं आहे। त्याच्यानंतर 1-1.5 चमचा चिली फ्लेक्स टाकलं आहे आणि मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। त्याच्यानंतर 3 चमचे आपलं जे कॉर्नफ्लॉवर असतं ते टाकून घेतलं आणि जवळपास पुन्हा मी याच्यात अर्धी वाटी आपले जे ब्रेड क्रम्स असतात ते टाकले। हे ब्रेड क्रम्स मी घरीच बनवलेले आहेत। तर आपले जे ब्रेड असतात ते तव्यावर थोडेसे गरम करून घेतले, ते गार झाल्यावर मिक्सरमध्ये काढून घेतले। अगदी सोपं असतं ब्रेड क्रम्स बनवणं। तर याच्यात तुम्ही ह्या सगळ्यासोबत आपली जी काळी मिरी असते त्याची पावडर करून देखील टाकू शकता, पण मी याच्यात पिझ्झा मिक्स टाकलं होतं तर मला गरज नाही वाटली, म्हणून मी याच्यात टाकलं नाही आहे। तर हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि याचे गोळे बनतील असं याचे हे जे आहे ना ते झालं पाहिजे। जर तुम्हाला असं वाटलं की बटाटा जास्तीच पाणीदार आहे, म्हणजे पाणी सोडतोय, असा कोरडा नाही आहे, तर तुम्ही याच्यात जे आपण
कॉर्नफ्लॉवर टाकलं ते जास्ती टाकू शकता, किंवा कॉर्नफ्लॉवरपेक्षा ब्रेड क्रम्स आहेत त्याचं प्रमाण थोडंसं जास्ती करू शकता. आणि त्याचे गोळे बनल्यानंतर ते मी बाजूला करून घेतले. एका भांड्यात मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, 3 चमचे मैदा घेतला आहे. त्याच्यात मी पिझ्झा मिक्स थोडंसं आणि थोडेसे चिली फ्लेक्स आणि मीठ टाकून घेतलं आहे. आणि आपल्याला याची पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे. कारण आपण जे ते बटाट्याचं सारण बनवलं आहे, बटाटा आणि स्वीटकॉर्नचं, त्याचे गोळे करून ते आपल्याला याच्यात डिप करायचे आहेत. तर ही जी पेस्ट आहे ना, ती अगदी पातळ अशी बनवायची, जास्ती घट्ट नसली पाहिजे. तर इथे माझा मोबाईलचा जो ब्राईटनेस आहे तो जास्ती झाला म्हणून नीट दिसत नाही आहे ती स्लरी. तर अगदी पातळ, आता तुम्हाला दिसत असेल की अगदी मी हे पातळ गूळ बनवून घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचा. त्यात थोडंसं मीठही टाकलं आहे, म्हणजे ते अगदी वरचं जी लेअर येईल तिला देखील थोडीशी टेस्ट येईल. तर नंतर मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं. बटाटा एवढा चिकट नव्हता, तो जर चिकट असता तर मला त्याच्यात ब्रेड क्रम्स जास्ती टाकावे लागले असते. तर आपण जे बटाट्याचं जे सारण बनवून घेतलं आहे त्याचा मी गोळा केला आणि तो असा थोडासा मध्ये खोलगट केला आहे किंवा पसरवून घेतला आणि त्याच्यामध्ये एक चीज क्यूब टाकले. इथे मी मोझरेला चीज वापरले. तुम्हाला जे चीज आवडतं ते यात टाकू शकता. आणि याचा असा छान असा बॉल बनवून घेतला आहे किंवा एक गोळा बनवून घेतला आहे. तर मी आधी डायरेक्ट याच्यातच बुडवणार होते, पण म्हटलं जास्ती ब्रेड क्रम्स नाही लागले तर सगळं खराब होईल. म्हणून मी एका प्लेटमध्ये ते ब्रेड क्रम्स काढून घेतलेत. आणि आपण हा गोळ बनवला आहे मैद्याचा आणि कॉर्नफ्लॉवरचा, त्यात मी हे जे गोळे ते एकदा डिप केले आणि त्यानंतर आपल्याला हे ब्रेड क्रम्समध्ये टाकून ते ब्रेड क्रम्स व्यवस्थित सगळीकडनं चिटकल्या जातील अशा पद्धतीने त्यात तो फिरवून घ्यायचा आहे. आणि मी तो पुन्हा एकदा हातावर नीट करून घेते, म्हणजे ते ब्रेड क्रम्स असे निघणार नाहीत. आणि पुन्हा एकदा आपण ह्या गूळमध्ये बुडवणार आहोत, कारण याची जी वरची लेअर आहे ते छान अशी दाटसर आणि क्रिस्पी व्हावी वरची लेअर, यासाठी मी हे 2दा करत आहे. एकदा जरी केलं तरी छान अशी लेअर येते, पण मला वरची जी साईड आहे ती अगदी क्रिस्पी आणि छान अशी हवी म्हणून मी हे 2दा केलं. तर हे तुम्ही पाहू शकता आपला एक जो बॉल आहे चीज बॉल, तो अगदी छान असा रेडी झाला आहे. आणि मी पुन्हा एकदा हलक्या हाताने ते दाबून घेतलं, म्हणजे तळताना त्याच्यावरचे जे ब्रेड क्रम्स आहेत ते निघणार नाही. तर अशाच पद्धतीने मी परत एकदा करून दाखवते. त्याचा गोळा घ्यायचा आणि मध्ये एक चीज क्यूब ठेवून द्यायची. तर हे मी आधी साधं चीज वापरलं, यात मी थोडंसं मोझरेला चीज देखील टाकलं होतं. ते दाखवायचं राहिलं मला. मी मोझरेला चीज जे रेडीमेड मिळतं किसलेलं असतं तेच वापरते. तर अशा पद्धतीने याचे छान असे गोळे करून घ्यायचे. तर हे मी दुसराही बॉल बनवून घेते. तर हे अगदी अशाच पद्धतीने मी सगळे बॉल बनवून घेणार आहे. एकदमच सगळे बनवून ठेवणार आहे आणि त्यातले मी एक 3-4 आत्ता तळेल आणि बाकीचे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. जेव्हा हे संध्याकाळी येतील तर ते गरम-गरम काढून म्हणजे तळून मी त्यांना ते देईल. तर इथे माझा दुसरा बॉल देखील होत आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय. अगदी इझिली बनतं. आणि हो, ते ब्रेड क्रम्स आपण जेव्हा तळतो ना तेव्हा एकही ब्रेड क्रम्स निघून तेलात पडत नाही. त्यासाठी फक्त पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण जेव्हा ते ब्रेड क्रम्समध्ये डिप करतो तेव्हा थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावर ते छान असं चिटकलं जातं आणि निघत नाही. तर हे अशा पद्धतीने मी सगळे बॉल्स जे आहेत ते अशाच पद्धतीने आता बनवून घेणार आहे. तर माझा हा देखील चीज बॉल अगदी मस्त असा रेडी झाला आहे. आणि मी ना खूप दाटसर अशी याला ब्रेड क्रम्सची लेअर देते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. मला ते फार आवडतं, वरचं जे क्रिस्पी होतं ना ते मला खूप आवडतं. त्यामुळे मी थोड्याशा जास्ती प्रमाणात लावते. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे चीज बॉल बनवून घेते. तर मी कढई देखील तापायला ठेवली आणि तुम्ही ते पाहू शकताय माझे सगळे रेडी झालेत. तर मी यातले काही फ्रीजमध्ये ठेवणार आहेत आणि काही तळून घेणार आहेत. तर मी थोडं आधी चेक केलं होतं तेल तापलं की नाही, आणि तेल चांगलं तापल्यानंतर याच्यात आपल्याला हे चीज बॉल्स सोडायचे आहेत. आणि गॅस तो मीडियम ठेवायचा. एकदम मीडियम याच्यावर हे छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे. तर मी एकसोबत 2-2 टाकत होते आणि छान असं तळून घेत होते. तर असं अगदी हलक्या हाताने सगळीकडून व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे म्हणून मी फिरवते. तर तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झाला आणि छान असे गोल्डन ब्राऊन कलर याला आलेला आहे आणि आपले हे चीज बॉल तळून अगदी रेडी आहेत.
तर याचं तेल व्यवस्थित निथळवते म्हणजे, आणि याला जास्ती तेलही लागत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तेल जास्ती असं ओढत नाही. तर अशाच पद्धतीने मी हे दुसरे देखील तळून घेतले आणि मी आत्ता 4च तळणार आहे. तर माझे हे 4 चीज बॉल मस्त असे तळून रेडी झालेले आहेत. तर हे जे आपले आहेत ना चीज बॉल, ते मस्त असे रेडी झालेत. आणि मी याचा एकदा आवाज दाखवते. बाहेर आवाज खूप आहे तरी देखील मी ट्राय करते. एवढे असे मस्त क्रिस्पी होतात ना की काय सांगतो. अगदी सगळीकडनं छान असे क्रिस्पी होतात. मी तुम्हाला अरे हा गेलं का सॉसमध्ये, मी तुम्हाला फोडून दाखवते. मी ना याच्यात नंतर मोझरेला चीज पण टाकलं होतं, त्यामुळे हे थोडंसं झालं. आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतात. तर तुम्ही देखील असे चीज बॉल नक्की घरी ट्राय करून पहा. कारण बाहेर हे खूप महाग मिळतात आणि घरी अगदी घरचं म्हणजे घरी अगदी कमी याच्यात आणि अगदी मस्त तसेच तयार होतात. तर नक्की बनवात आणि खात. नंतर संध्याकाळी आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो. तर हे डीमार्टमधनं आणलेलं सामान, आणि नवन्या थोडीशी रडत होते कारण तिचं म्हणणं होतं की आम्ही तिला उचलून घ्यायचं होतं, पण सामान असल्यामुळे आम्ही तिला उचलून घेतलं नाही, त्याच्यामुळे ती रडत होती. पण व्हिडिओ काढायला लागल्यावर तिला फार मज्जा वाटते आणि तिचं म्हणणं असतं बाहेर निघाल्या की मम्मी तू व्हिडिओ चालू कर. तर इथे हे देखील येतं. आणि हे कामावरून आल्यावर आम्ही कॉफी वगैरे घेतली आणि लगेच निघालोत. भांडे वगैरे घासून झाले होते. अजून स्वयंपाक करायचा आहे घरी जाऊन. मी काहीच तयारी केली नाही. मला पालक राईस बनवायचा होता, पण हे बोलले एवढं सगळं करत बसण्यापेक्षा साधा खिचडी भात लावून दे, कारण तो यांना आवडतो. मग मी आल्या आल्या बाकीचं सगळं आवरण्याच्या आधी फक्त हात धुतले आणि बाकीच्या तयारीला लागले. तर माझा व्हिडिओ चालू होता, तर नवन्याला व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून ती स्टूल घेऊन आली उभं राहायला. कारण ती उभी राहते स्टूलवर म्हणजे ती व्हिडिओ दिसेल असं. तर ती आली म्हणून मग मी तिच्याजवळ गेली, थोडीशी व्हिडिओ केला तिच्यासोबत. तर तिला फार मज्जा वाटते व्हिडिओ करायला आणि तीही खूप वेळेस तिचा जो खेळण्याचा मोबाईल आहे ना तो घेऊन व्हिडिओ करत असते. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता की पसारा आहे. मी भांडे घासून गेले होते आणि ज्या भाज्या आणल्यात ना त्या मला नीट करून ठेवायच्या आहेत. आणि मी खिचडी भाताची तयारी करायला घेतली. तर आता मी खिचडी भात करतो आणि जेवून घेतो, कारण कामं भरपूर आहेत आणि खूप असा उशीर झाला आहे. 8:30 वाजून गेलेत, त्यामुळे खूप लेट होणार आहे आणि भूक तर खूप प्रचंड लागली होती. त्यामुळं मी पटापट खिचडी भात बनवते आणि आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहात, खुश राहात आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात.